पुढची बातमी बघूयात। जून महिन्याच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यामध्ये पावसाने सलग 3 दिवस हजेरी लावली आणि त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या होत्या। परंतु यानंतर सध्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाच्या हंगामामधल्या पेरण्या रखडल्यात। बऱ्याच ठिकाणी जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणीपूर्व कामे सुरू होती। गतवर्षी मान्सून पूर्व दमदार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले धरणं ही तुडुंबपणे भरली। मात्र यंदाची परिस्थिती गंभीर दिसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला 2 दिवस पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप घेतली आहे ती आज तागायत कायम आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यातल्या अनेक भागातील ज्या पेरण्या आहेत त्या रखडल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्या शेतकरी जे आहेत ते आभाळाकडे डोळे लावून असल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नांगरणी केली, त्यानंतर आता मोगळा घालण्याचं देखील काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यानंतर आता सध्या शेतकरी जो आहे तो पेरणीसाठी वाट पाहतोय, कारण की पेरणी योग्य पाऊस पडणं या ठिकाणी आवश्यक आहे, परंतु पावसाने कुठेतरी दडी मारल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। काय नेमकी सध्याची परिस्थिती कशा स्वरूपातली आहे? काय करताय तुम्ही सध्या? सध्या आता नांगरट झालेली आहे शेतामध्ये आणि आता मगोड्याचं काम चालू आहे शेतामध्ये। आता 2 दिवस 1 दिवसच पाऊस झाला, मला वाटतं 4 का 5 तारखेला काहीतरी पाऊस झालता। त्यानंतर काय पाऊस काय पुरवठा नाही पडला ते। त्यानंतर मग पाऊस न पडल्यामुळे आम्ही आता मोगड्याचं काम चालू केलं आहे शेतामध्ये। आता पावसाची आशा बसलो आहेत आम्ही। गेल्या वर्षी खूप पाऊस झालता, पण आमदा पाऊसच नाही ना। एक दिवस पडला ते बी ढेकळं सुद्धा फुटले नाही नांगरटीचे। अशा हिशोबाने आम्ही लागलो होतो तयारीनं। आता आणखी पाऊस नसल्यामुळे थोडं थांबलो होतो। पाऊस न पडल्यामुळे ह्या ठिकाणच्या जे काही पेरणी आहेत त्या पूर्णतः कुठेतरी खोळंबल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच आता हा जो शेतकरी आहे तो आभाळाकडे डोळे लावून आहे। पाऊस नेमका कधी पडेल आणि पेरण्या नेमक्या कधी होतील अशीच वाट सध्या इथले शेतकरी आपल्याला करताना दिसून येत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।